जय जय राम कृष्ण हरी 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 कृष्ण हरी हॅलो बरं वाटलं का टाळे का मी वाजवायची ए अजून पोरांनो या ना इकडं या इकडे जागा आहे, या तरुण नाही नाही मंडळी. जो तरुण असेल तरुण पोरं ज्याची श्रद्धा आहे आणि जो खरोखर तरुण आहे जो नाही गेला मरून तो तरुण या पुढं इथं आलं तसं आता एवढं बोललो तरी या ना या तरुणांनी या या पुढे या इकडे या तेव्हा इथं जागा तरुणांनी आहे, आपण गाठपाने तरुण नको या. आता येतील तंबाखू चोळीत हा, थोडं. असं या इकडं या इथं असं हा बसा तिथं असं या इकडे इकडे पलीकडचा त्यात स्पीकरचा आवाज दाबल बरं का आता अरे स्पीकरचा तू आवाज उभा दाबला राहा ना दादा आहे दादा उभा राय वरती तिथे बाबा तुम्हाला आवाज नाही येणार तिच्यातून आता रूप पाहता लोचने साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा कौका सुकृतांची जोडी
पहिला दिवस आहे का? मग सहावा या का सहावा आहे. दादा जरा विको द्या ना त्याला, असं मोकळं नाही वाटत हो, कोंडल्यासारखं वाटतं. हे तो बॉक्स तिकडे करा ना पुरा, तो बॉक्स. हा 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 आणखी तिकडं अहो तिकडं करा. त्यांच्या बाजूला हा बस. आता माझा सास आला, आता त्याच्यासाठी टाळलं. काय झालंय मला हे करून 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 भोगून भोगून बाया हे संसार करून मला पार मी इंजिनियर झाले आता. हो यातलं मला अर्ध कळतंय. बघा बरं आता तिकडे दोन केल्याबरोबर माझा आवाज मलाच नाही आला तर काय फायदा हो. हो भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. ऐकू आलं का? काय बोललो मी? आता मग माझ्या मागे सगळे म्हणायचे बारीक म्हणायचं. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. भाग्याचा वा वा. ते हे जोडी संत पाय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराया आपल्या मनाला म्हणतात, हे म्हणा आज आनंदाचा क्षण आहे, आज आनंदाचा दिवस आहे. मी आलो तेव्हा बरका मंडळी दीपकराव आलो तेव्हा नाराज होतो गाडीमध्ये, काही घटने नाही. पण तुमचे आनंदी चेहरे पाहिले, सभ्य सालस समंजस आणि सहनशील सगळी ही कालवी गावची ही सगळी सभ्य आणि सज्जन मंडळी पाहिली तुम्ही, माझ्या पोटातली कालवा कालव कमी झाली. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय. भाग्याचा उदय का झाला? ते हे जोडी संत पाय. म्हणून आता येथून या उठवू माथा, मरण वाचुनी होई बळकट. त्यासाठी संतनी वाचून कसं वाचवलं असं मधुर तुमच्या आवाजानं मला समाधी लागली. खरं सांगतो, मृदंगासाठी एक टाळी वाजवा. एक नंबर आहे, मी तर गोड वासरं म्हणून हे म्हणा. आता या सज्जनांच्या संगतीत तू मला नेलंय, मला आनंद झालाय, माझा भाग्याचा क्षण जवळ आलाय, नवे नवे भाग्य उदय झालाय. पण हे म्हणा आता तिथून माघारी घेऊ नको बरं, मला परत गुटखा खायला शिकू नको, दारू पिऊन महाराजांचं दर्शन घ्यायला शिकू नको. मग त्यासाठी तू काय हो, होई बळकट
होई बळकट होई बळकट होई बळकट होई बळकट होई बळकट माझ्या मनात उद्यात माझ्या मनात उद्यात माझ्या मना धीट हो बळकट हो चांगल्या ठिकाणी मुस्का लावून बोलवावं गौतमी असली तर सांगावं लागलं असतं म्हाताऱ्यांनो मागे सगळं पण हा गौतम आहे ना गौतम म्हणून हे बाबा ते गौतमीचं नाव काढून टाकलं तर माझ्यावर केस होईल बरं ॲट्रॉसिटीची केस होईल बरं का हे यूट्यूब आल्या कोण असेल म्हणून जगद्गुरु तुकोबराया म्हणतात हे म्हणा मी तुझ्या पाया तुम्हाला चाल लवकर मिळावी म्हणून मी घाईघाई घेतलं आणि तुम्ही माझी कदर करून घाईघाई घ्या भाग्याचा उदय 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 तेही संतप्रायरा तेही संतप्राय येतो निया विठ्ठल माता येतो निया विठ्ठल माता ते जोडे संतप्राय ते जोडे येतो निया विठ्ठल हे मरला वाचोनी सर्वता हे मरला मरला वाचोनी मरना वाचोनी सर्वता या मरना वाचोनी सर्वता मरना वाचोनी सर्वता येतो
कस काय मावशी बरं झालं का? नक्की सांगायचं. बरं वाटलं का आतापर्यंत? कीर्तन आवडलं का? आवडलं म्हणजे घरी पळा. अहो हेच खरं कीर्तन. आता नुसता बोंग्या इथून पुढं. मी किती हुशार आहे दाखवायचा प्रयत्न म्हणजे काय बोंगाबाजी. हेच कीर्तन आहे, हरिस्मरण आहे की नाही? खरं कीर्तन कोणतं आहे? हरिस्मरणाचे निबळे अंकित केले कडिकाळा एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. अखंड सुख सोहळा ज्याच्या आयुष्यात आहे कोणत्याही कारणाने तो नाराज होत नाही. बोला, तो नाराज होत नाही. अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याच्या मनाचं समाधान ढळत नाही तो माळकरी नसला तरी वारकरी असतो. असं सांगण्यासाठी जे घडवलं जातं त्याला वारकरी सप्ताह असे म्हणतात. आणि जास्तीत जास्त आधी माळा घालण्यापेक्षा पहिले सद्गुण प्राप्त झाले पाहिजेत. आणि आपले सद्गुण आणि दुर्गुण आपल्यालाच माहीत असतात. आता ही मगाशी बोललो ना, कोण म्हटलं माझ्या पायावर पाणी ओतायचं आहे, कोण म्हटलं माझ्या पायावर कुंकू व्हायचं आहे. मी म्हणलं मी अजून मेलोय नाही. आमच्याकडे मेल्यावर हे सगळं करतात. आमच्याकडे मेल्यावर करतात. बरा वतारा ए रकम्या अगं पाय दूर घे ग. सूर द्या फक्त काका. बारीक करा जरा, बारीक बारीक करा जरा. अजून बघू कसं झाले. बघू वाजून बघा. मी पंचमात बोलतोय माऊली. हां म्हणून आय एम नॉट गॉड, आय एम नॉट गाईड, आय एम नॉट ॲडवायझर, आय एम ओनली मॅन. नाही कळलं? मी फक्त माणूस आहे. तथागत गौतम बुद्ध सांगतात पहिलं फक्त माणूस बना. असे आरशासारखे स्वच्छ माणूस बना की तुम्हाला लोकांना शिकवण्याची तोंड वाजवायची गरज लागणार नाही. तुमच्याकडं पाहून लोक शिकली जातील. यद्यत आचरती, माझ्यापेक्षा ते लहान वाजलं पाहिजे. यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तदेवे इतर जना स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तद्दनो वर्तते. अर्जुना काय शब्द आहे? अर्जुना बोला ना, काय म्हटलं मी? अर्जुना मोठ्याने बोला. अर्जुना अर्जुना असेल त्यानेच अर्जुना म्हणा. जो जुना असेल त्याने अर्जुना कशाला म्हणतात? जुना कळला का? ज्ञानोबा माऊली तुकाराम. मग जुना नाही का नवा आहे का? तो म्हणला महाराज आम्हाला खांद पाडलाय, गट्ट पडेल. पण इथे नाही ना चालत. सत्य म्हणजे सत्य. सत्याला ईश्वर समजणारा, निर्गुण निर्विकार, विश्वा एवढा असणारा परमेश्वर हा कणाकणात भरलेला आहे. दी वर्ल्ड इज माय गॉड, दी वर्ल्ड इज माय टेम्पल्स, दी वर्ल्ड इज माय रिलिजन अँड द कास्ट. I don't like your God and the religion and the caste. I like world and the peoples. हे विश्व माझा परमेश्वर आहे.
विश्वाच्या कणाकणात माझी सावळी विठ्ठलाची मूर्ती केवळ देवळात नसून ती रावळामध्ये सुद्धा आहे. म्हणून जेव्हा संतांना देऊळ नाकारलं गेलं की तुम्ही शूद्र आहात, तुम्ही कुणबी आहात, तुम्ही कुळवाडी आहात, महार आहात, मांग आहात, सांभार आहात, असा नीचतेचा भेद जेव्हा पंडित लोकांनी केला तेव्हा त्या पंडितांशी झगडा करत नाही बसले संत. मूर्ख माणसांशी झगडा करीत बसणं म्हणजे त्याच्यापेक्षा डबल मूर्ख होणं. कळलं? म्हणून मूर्खाशी झगडा करून वेळ घालवण्यापेक्षा शहाण्या लोकांचा एक समागम निर्माण करणं, सभ्य सज्जन सालस, कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाचं समाधान ढळू न देणारे, व्यसनमुक्त, सत्य बोलणारे, दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा न करणारे आणि कमी बोलून जास्त आनंद लोकांना देणारे जेवढे जेवढे बुजुर्ग विचारवंत आहेत ते स्त्री असो किंवा पुरुष यांचा एकत्रीकरणाला वारकरी संप्रदाय असे म्हणतात. सूरच घालवता हो तुम्ही? हो ना. मला वाजवू नका, सूर लागतो मला. जास्त नाही, तेवढाच. काळे 4ला हा बोट ठेवा. हां बस. म्हणून वारकरी संप्रदाय एक आगळी वेगळी ताकद आहे. याचा एक धर्म, त्याचा एक धर्म, त्याचा एक धर्म, त्याचा एक धर्म, या सगळ्यांचा एक धर्म म्हणजे वारकरी संप्रदाय. सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण, सकळ हरी हरी. असं टाळा वाजवा, टाळा वाजवा. वा. आय लव्ह यू. कलावंत साधी गोष्ट नाही. कीर्तनकार सोपं व्हायला. 2 पुस्तकं पाठ केली का झाला बुवा. हे तसं नाही ना भाऊ. एक बोल एक वर्षभर शिकावा लागतो तेव्हा तो बसतो. या दोघांकडे असे लाखो बोल आहेत. हे पांडुरंग आहे, गुड आर्टिस्ट. कीर्तन सोपं आहे. याची कॅसेट, त्याची कॅसेट, याची कॅसेट, त्याची कॅसेट, प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता कीर्तीला सोपं आहे ते. हे नाही सोपं. हे गाणं वाजवणं सोपं नाही माऊली. ही खरी तपश्चर्या आहे. म्हणून 2 तास येणाऱ्या बुवाला तुम्ही एवढे पैसे देता आणि यांना एवढे एवढे द्या. याला एवढेशे द्या म्हणजे मला एकट्याला नको बरं का, सगळ्यांनाच एवढे एवढे द्या आणि यांना एवढे द्या. याचा अर्थ यांचा सन्मान करा, यांचा सत्कार करा. यांच्यामुळे अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्रभर चालू आहेत. कीर्तनकार काय दगड उचकला का बुवा तयार होतोय सध्या, आहे की नाही? पण गाणारे आणि वाजवणारे काय दगड उचलते काय? ते काय बेटकुळे आहेत काय? आणि म्हणून लावणी मृदंग श्रुती टाळ घोष
आणि मग देव ब्रह्मरस आवडीने लावणी मृदंग श्रुती टाळ घोष म्हणून आपल्या ह्या कालवी गावामध्ये गावातल्या समस्त ग्रामस्थांनी आणि तरुणांनी मला बोलवलंय. खास शिकलेल्या तरुणांनी बोलवलंय. मगच मी येतो. पहिलं विचारतो, तो गुटखा खातो का? तो म्हणला नाही 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 खात, समजायचो खातोय. अहो परवा एका सप्त्याला गेलो आणि एक सप्त्याचं ते फॉर्च्युनरवर आलं मला घ्यायला, आणि दुसरं एक गरीब होतं बिचारं साधी आल्टो घेऊन. ते देखणं होतं चिकनं यांच्याच तुमच्यासारखं. बरं मला चिकनी पोरं लय आवडतात. कारण का माहिती का, हे सौंदर्य उद्याचं देशाचं सौंदर्य वाढवणार आहे. यांचे लोखंडी दंड, निधड्या छात्या आणि पोलादी टाचा, या देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे. म्हणून तरुण अनैतिक मार्गाला जाऊ नये म्हणून तरुणाचा समागम आणि त्यात वारकरी संप्रदायाचे संस्कार जर असले तर तो तरुण आपलं घर पंढरपूर केल्याशिवाय राहत नाही. वेगळ्या पंढरपूरला जावं लागत नाही. आम्ही 15 लाख लोक पायी जातो. किती लोक? 15 लाख. त्यातले यांच्यासारखे 5 लाख जर सोडले ना, आपल्यासारखे व्यसनमुक्त, तो बाकीचे 10 लाख तर असेच आहे. राम भाऊ अजून कवर वाईटाग आलाय भाऊ, नाही तो आलं तो बरं झालं तो फुक. काय फायदा आहे का हो? एवढे 10 लाख ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा ज्ञानोबा. तंबाखू म्हणते मेले ग बाय. ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम. जय जय रामकृष्ण हरी. सांगा मला, ज्या गावात 15 लाख लोक थुकले, मुतले, हागले, ते गाव काय म्हणाल का? वारकरी कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू म्हणाल काय रे? नाही. ही पिढ्या परत नाही आलं तर बरं होईल म्हणते. बरोबर आहे ना? म्हणून आधी माळकरी होऊ नका, तर आधी वारकरी व्हा. वारकरी होणं म्हणजे काय? निर्माण मोहाजित संग दोषा, अध्यात्मनित्या विनवृत कामा, द्वंद्वैर्मुक्त सुख दुःख संज्ञे, गच्छन्ते मूढा पदमं व्ययं तत्, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च, निर्ममोहो निरहंकार समदुःख सुखः क्षमी. हा धर्म आहे माऊली, हिंदूंचा हा धर्म आहे. हा धर्म आहे. लाठ्या घेणं, काठ्या घेणं, मारामाऱ्या करणं, तरवारी उपसणं आणि बोले हमारा धर्म खतरे में, बोले हमारा धर्म खतरे में तो दूसरे के धर्म को मार डालो, ऐसे जे बोलते हैं ना, वो धर्म नहीं है. सच्चा हिंदू धर्म, त्याच्यातला बदल म्हणजे वारकरी संप्रदाय. एकेकाळी माणसांना जातीचा रोग झाला होता. ऐकताय ना मनापासून तरुणांनो? एकेकाळी या देशामध्ये आणि या धर्मामध्ये माणसांना जातीचा रोग झाला होता. शिवाशिवीचं भूत माणसाच्या खांद्यावर बसलं होतं. सोन्यासारख्या माणसाला अस्पृश्य म्हणून गावाच्या बाहेर ठेवलं होतं. सोन्यासारखी बाई आई होऊन तुमच्यासारख्या बाळांना जन्म देते आणि देशाचं भवितव्य वाढवते. त्या आई नावाच्या बाईला जो धर्म ज्ञानापासून वंचित ठेवित होता, नवरा मेल्यावर नवऱ्याच्या प्रेतावर माझ्या आईला बहिणीला जिवंत जाळत होता जो धर्म, तो धर्म नष्ट नाही केला. त्या धर्मामध्ये बदल करून पवित्र हिंदू धर्म ज्यांनी जिवंत ठेवला त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. काटेरी नाही आहेत आपण. दारातल्या कुत्र्याला खंडोबा म्हणून पुजायचे, महादेवाचा नंदी म्हणून बैलाला ओवाळायचे, 33 कोटी देवांची आई म्हणून गायीची आरती करायचे. आणि त्याच वेळेला एखादं हाडा मासाचं माणूस केवळ महार मांग दलित म्हणून किंवा
स्त्री म्हणून समाजात वावरू लागलं तर त्याच्या पाठीमध्ये बाभळेचं दांडकं घालून त्याला हुसकाटून देत होते, बाईचा अपमान करत होते, नवरा मेल्यावर बाईला विधवा करत होते, तिच्या कपाळाचं ललाट भरून कुंकू पुसत होते, तिला नवऱ्याला विसरायला लावत होते. तिला नवऱ्याला विसरायला लावत होते, तिच्या बांगड्या फोडत होते. काय बायानं, बरोबर आहे का? आणि आजही ती माझी आई गुलाम झालेली आहे, धर्माची गुलाम झालेली आहे. आता तिला सांगणारे कोणी पंडित येत नाहीत. त्याच बाईचा नवरा मेला का बाकीच्या ती बोंबलत असती, अहो धनी कसं होईल माझं. आणि म्हाताऱ्याच्या डंगऱ्या येतात तर म्हणतात, बाय तेवढं तोडून फेक बाय तुझ्या नवऱ्याच्या सारण्यात. ती काय म्हणते, नका हो माझ्या नवऱ्याची आठवण, नका हो तोडू. दुसरी काय म्हणते, त्याला काय वाटतंय माझा नवरा मेला तेव्हा नव्हता का तोडलं. बरं मंगळसूत्र तोडून मन तुटतं का हो? बाई जरी विधवा केली, तिचं कातडं विधवा केलं, तिचं मन नवऱ्याची आठवण ठेवतं की नाही? सरपंच ठेवतं की नाही? बायांनो, नवऱ्याला आयुष्यात कोणी विसरतं का? म्हणून संत सांगतात, सर्व घटी राम देहादेवी, सर्व घटी राम देहादेवी, सर्व घटी राम देहादेही येव. सर्व घटी राम देहादेही येव. जागची जागी काही कला आहे तुमच्याकडं रे, म्हणून वाजू दे एकदा टाळे तुमच्यासाठी. मी सांगितलं नाही तरी बरोबर हात केला की तिथेच बरोबर त्यांनी टंगांग टांग टांग टंगांग टांग 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 असं नाही केलं. याला म्हणतात समजने वाले को इशारा ही काफी होता है. सर्व घटी राम देहा देही, देहा पलीकडे देही, बरोबर आहे. देहात पण आहे आणि देहीत पण राम आहे, बरोबर आहे. भाकरी सगळे तोंडानंच खातात ना तुमच्याकडे? का स्त्रिया तोंडाने खातात आणि पुरुष पुढं नाही सांगत? तुम्हाला बरं कळतो बाबा सगळं. हां, असं कुठं आहे का? बरं, स्त्रिया नाकानं वास घेतात आणि तुम्ही काय ढोंगणानं घेता? असं कुठं आहे काय रे? बरं, भाकरी वाचून काही दिवस राहू शकता बरं का दादा? भाकरी वाचून काही दिवस राहू शकतो की नाही? पाण्या वाचून काही दिवस राहू शकतो की नाही? मुलांना तुम्ही दोघे सांगा फक्त, कोणी बाकी बोलू नका. बाळांनो खरं सांगायचं, आपण कशा वाचून बरं एक सेकंदभर सुद्धा जगणार नाही? सांगा बरं. अरे पाणी मी कालपासून नाही पिलो तरी जगलोय. सांगा बरं, एक सेकंद सुद्धा आपण जगू शकत नाही. कशा वाचून? हा, वारा वा, छान. जोरात टाळे वाजव, जोरात. भाऊ चालला काय रे? मला वाटलं असं, मला वाटलं वारा आणायला चाललाय. बसलं रे विजय, जाऊन ये जा. फुगल पोट वय, जाऊन ये. हो मग असं बळत बसू नये, चांगलं नाही ते. तेव्हा काय म्हणालो मी? वारा. काय शब्द आहे बोला? वारा. बरं, वारा कोणताही चालन का? एखाद्या बंद खोलीमध्ये खिडक्या नाहीत, काय नाही, त्यात जर 10-12 माणसं राहिली तर 10-12 मिनिटात कसं होतं? अगं काय झालं? अगं वाराच नाही. वारा आहे पण कार्बन डायऑक्साईड आहे, बरोबर आहे. मग कोण पाहिजे? मोठ्याने बोला, टाळे. बरं, तो ऑक्सिजन काय रे बाळा देवळातून येतो का?
एखाद्या देवाच्या मूर्तीच्या नाकातून येतो का? मग आपण घेतो. थांबा, मी मसोबाच्या देवळात आलोय आणि मसोबाच्या नाकाला तोंड लावले आणि हो दे मसोबा म्हणत तुम्ही आज मला बसवेले भाऊ, रंग तुम्हीच लावेले, बरोबर आहे का? मसोबाने अंगाला चोळला. कोणता असा देव एखादा तरी नाव सांगा का त्याने आपल्या अंगाला रंग चोळला स्वतःच? आपल्याला चोळावा लागतो, नैवेद्य आपल्याला दाखवावा लागतो आणि तो नैवेद्य कुत्र्याने खाऊ नये म्हणून आपल्यासोबत नाही. गाडगे महाराज म्हणतात काय रे देवाले तर निवद दाखवून झालाय, काऊन काठी घेऊन उभा आव रे? ते म्हणते बाबा डेबूजी बाबा, देवाले निवद दाखवला पण एक कुत्र्यानं हैराण केलंय. ते कुत्र देवाचा नैवेद्य खाऊ नये म्हणून मला एक काठी घेऊन उभं केलंय. गाडगे बाबा म्हणतात तुझ्या देवाला अरे त्याच्या नैवेद्याचं रक्षण करता येत नाही, तो तुझ्या या जगाचं रक्षण कधी करील रे बाळा? म्हणून जगाचं रक्षण करणारा एक वेगळा आहे परमात्मा आणि त्याचं नाव आहे प्राणवायू, ऑक्सिजन नाव आहे त्याचं. तो सगळ्यांसाठी आहे की नाही? ए जावा बायांनो, जावांचं भांडण झालं, 6 महिने लई गोड असतात बाया बरं का. बाया या तुमच्या इकडचं नाही, आमच्या इकडच्या लई पागोळ बाई. ए कारभार्या मा नवं लुगडं तिला म्हणावा, दाखटीला म्हणावा नेसून बघ जरा कसं दिसत आहे. असला पागोळ. वय दाख टिकून भाजी करून आणली, तिला म्हणा मला थोडी शेंगुळी दे. शेंगुळी कळते ना, शेवंती. काय बाया आमची दाखटी, काय सुगरण बाई. आणि दुसऱ्या 6 महिन्याने मी गेलो का, म्हटलं मावशी तुमच्या जावेची भाजी आणा ना. तिचं नाव घेऊ नका माझ्या. अरे आता 6 महिन्यापूर्वी आलो तेव्हा तर लय गोड होत्या. नाही 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 नाही, ती मला मिळेल मी तिला मिळेल. बरं तू तिला मिळीन तो तिला, ती तिला काय, तू तिला मिळीन ती तुला मिळली. पण तुझ्या नाकाची मात्र दक्षता, तुम्ही जरी एकमेकाशी भांडल्या आणि दुरावल्या तर तुम्हा दोघींसाठी सुद्धा जो दुरावत नाही तो प्राणवायू, त्याला परमात्मा म्हणतात. तो निर्गुण आणि निर्विकार आहे. रंग नहीं रूप नहीं, रंग नहीं रूप नहीं, रंग नहीं रूप नहीं, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, निराकार निर्गुण, तू ही रघुराया, तू ही रघुराया, तू ही रघुराया. रंग नाही आहे का वाऱ्याला रंग? सांगा असेल तर काळा गोरा पिवळा भगवा निळा काळा. आमचे रंग हिंदूंचा भगवा, इस्लामियांचा कोणता निळा, कोणाचा हिरवा, कोणाचा निळा, कोणाचा काळा, कोणाचा पांढरा. कोणत्या संप्रदायाच्या बाया पांढरी लुगडे नेसतात, कोणत्या संप्रदायाच्या बाया काळे लुगडे नेसतात. अरे तुम्ही काळं नेसा नाही तर निळं नेसा नाही तर भगवं नेसा, पण आतलं चंबडं, आतलं मांस आणि आतलं हाड रक्त रेत हे सर्वांचं सारखं आहे. या ज्या क्षणी कळतं तो क्षण जीवनातला परमार्थातला पहिला दिवस उगवतो. मग काय होतं माहिती का? भेदभाव मावळले, भेदभाव मावळले, भेदभाव भेदभाव मावळले, भेदभाव मावळले. अवघे विश्वदेव झाले, अवघे विश्वदेव अवघे विश्वदेव झाले, अवघे विश्वदेव झाले, अवघे विश्वदेव झाले, अवघे विश्वदेव झाले, अवघे विश्वदेव झाले,
अवघे विश्वदेव झाले All world is my God. कंटाळा आला कंटाळा आला थकले दिवसभर आहे ना हा वा वा जरा टाळीला वर हात करा बरं एकदा सगळे असे वर हात करा वर 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 हात करा ना असे सरळ 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 असं असं अवघे विश्व आता डोक्यावर ठेवा बोटात बोट घालून डोक्यावर ठेवा आणि जागी डोलायचं जागी वा 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 कालवे गाव पंढरपूर झालंय वा वा आता खांद्यावर घ्या आता मांडीवर ठेवा वाऱ्याचा आवाज ऐका बरं टाळा वाजवा टाळा वाजवा आता खांद्यावर घ्या ए, ए. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बोटात बोट आता डोक्यावर वाजवणं बंद फक्त वाजवणं बंद वा तुम्ही काढले हात डोक्यावरचे का बरं दादा ठेवा ना नाही तर म्हातारपणे होणार नाही बरं का वर हात बोटात बोट घाला हो आय एम मास्टर यू आर स्टुडंट मी जरी येडा असतो तरी आता वर तुम्ही बसवेले मला पण माझं ऐकायचं सगळ्यांनी आता उठा नाशिक रोडला जाऊन या सावकाश घ्या खाली लय खचकाने हाणाऱ्या खाद्याला कसं वाटलं आता जांभळे येईल का आता वाजवा टाळी अवघे विश्वदेव झाले हे विश्वदेव झाल्याची लक्षणं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी सांगतात एक 15 वर्षाचं पोरग रे आपण तर मॅच्युअर आहोत ज्ञानोबरांचे आई वडील पाण्यामध्ये आई गेली बाप गेला आई गेली बाप गेला पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचभूतांच्या रूपामध्ये असणाऱ्या हे ईश्वरा हे पांडुरंगा हे विठ्ठला माय बापा आता आता सांभाळी विठ्ठला आई गेली बाप गेला आई गेली बाप गेला शेवटी फक्त मृदंग वाजला पाहिजे आणि म्हणून सज्जन हो आजच्या भाषेत म्हणतात हेट दी सीन बट नॉट दी सीनर बरोबर आहे पापाचा द्वेष करू नका जे चुकलेत त्यांना हिनवू नका जे मूर्ख आहेत त्यांना मूर्ख म्हणू नका
बरोबर आहे ना? तरच ते जागेवर येतात. रावण जेव्हा रागाने क्रोधाय मान होऊन गेला, ए जनका, ए राजा जनक, मला निमंत्रण केलं नाहीस तू. आकांड कांडो धाड धाड क्रोधाने लालीलाल झाला. आणि राजा जनक म्हणजे अतिशय पावित्र्यमय जीवन जगणारा महापुरुष. घर नाही सोडावं लागत हो. हे कोणाचं बाळ आहे, त्याला सांभाळा बरं, मला थोडा डिस्टर्ब नका करू. ही काय खेळायची जागा आहे का? खरं सांगा बरं. नाही, असं नाही, रागावू नका, पण मी सांगतो. आणि इथून पुढे कधीच लहान मुलं आणत जाऊ नका कीर्तनाला, बरं का? औषण येणं कळा ना तर बाकीचं काय. तुम्हाला 100 जांभळ्या चालल्या आहेत, तुम्हाला गमत पाहिजे होती, मग जमलं असतं. स्वांगाड्या मजा आली असते. हे एकदम गंभीर बोया, गंभीर आहे पण नंबीर आहे. तुमच्या सुखाचं चिंतन म्हणजे कीर्तन आहे. ही इज अ गुड फिलॉसॉफी, इज अ सेक्युलर माइंड. सोशलिझम अँड सोशल वर्क म्हणजे वारकरी संप्रदाय. फक्त सत्य आणि सत्य कल्पनिकतेला थारा नाही. इथे स्वर्गाला थारा नाही, जिथे वैकुंठाला थारा नाही, जिथे मोक्ष, मुक्ती, स्वर्ग, वैकुंठ, घट, पट, माया, ब्रह्म हे सगळं थोतांड आहे. दॅट्स रॉंग. लोकांची फसवणूक करून पोट भरणाऱ्यांचा तो धंदा आहे, असं धादंत सांगणारा संत म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. काय ताकद आहे हो. तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, थोडं धाडस आहे बोलण्याचं. आय डोंट लाईक स्वर्गा, वैकुंठा, मोक्ष, मुक्ती, घट, मठ इज अ दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. असं 450 वर्षापूर्वी एक मराठी तरुण, 22 वर्षाचा तरुण थोतांडांच्या विरोधात बोलत होता. तो संतवीर म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. काय धाडस आहे. नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती, ब्राह्मण मुहूर्त सांगती. बोला माझ्याबरोबर सगळे. हा धर्म आहे साहेब. RSSचा हा धर्म आहे, BJPचा तुमचा हा धर्म आहे, आणि राष्ट्रवादीचा सुद्धा. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा. आज अजित साहेब गेले, वाईट वाटलं की नाही सगळ्यांना? संघाला वाटलं, BJPला वाटलं, तुम्हाला वाटलं, आम्हाला वाटलं की एक महाराष्ट्राचं थोर नेतृत्व, मोठा माणूस गेला. 1-2 मिनटं डोळे मिठाने हात जोडा. आठवण झाली मला म्हणून श्रद्धांजली देऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. सगळ्यांचा हा धर्म आहे की जो धर्म माणसांना फसवत नाही, किंवा जो माणसांना फसवत नाही, उलट तमाम विश्वातील माणसांना, स्त्रियांना, पुरुषांना, दलितांना, अनाथांना, गरिबांना, श्रीमंतांना एकाच वेळेला सद्गुणांचे संस्कार शिकवतो, त्याला धर्म असे म्हणतात. म्हणून म्हटलंय सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण, नामस्मरण, हरिकीर्तन. इथे वापरला का शब्द एखादा? विठ्ठल कीर्तन, म्हसोबाचं कीर्तन,
काळूबाईचं कीर्तन यांना लय आवडतं का आहे ना. येडाबाई अगो बाया आमच्या रंगूच्या बाई सपनात आली ना अंगात जेव लागली बाई आय, उय, आय, उय, आय, उय. लोक बाया लय कडक वार बाई. आणि मग एखादं गिराईक आलं का हे सगळे तुका म्हणे सारे पोटाचे उपाय. जिथे पोटाचे उपाय आहेत ते देवळातला असो नाही तर मशिदीतला असो नाही तर समाजातला असो, जे पोटाचे उपाय आहेत ना दॅट्स रॉंग फिलॉसॉफी. त्याच्यासाठी संत तिरस्कार करतात. हो तुका म्हणे सारे पोटाचे उपाय. काय धाडस आहे बोलायचं. ए दाद्या आहे की नाही धाडस. कितवीला आहे तू. किती. 4वीला आहे तू रे. मग तू खाली का बघतो. माझं लक्ष तुझ्याकडे आहे पण तुझं माझ्याकडे नाही याचं मला असं वाटतं. नाही रडावं बाबा कर. नेमकी काही काही जवळ बसले तर आवडले म्हणून बोलावल्यात पण त्या आवडीची नाही मी त्यांच्या. हा ना. दॅट विच कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी एन्जॉयड. लई कटाक्ष आणि कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. कीर्तन म्हणजे गंमत नाही. म्हणून काय बरं बोलत होतो मी. मुद्दा माझा मला विसरला. दीपा सांग रे. हा हा. आणि मग ती म्हणती आई. कोणाला म्हणती. तिच्या चुलत सुनला. जिच्या अंगात आले का ती सुन आहे. आणि जी कोड घेऊन आली ना विचारायला ती तिची चुलत सासू आहे तरी तिला म्हणते आई. ती म्हणते बोल बाळका. रोज आत्याबाई म्हणते आज चान्स घेतला. मनात म्हणते मग कसा चान्स घेतलाय का नाही मी. मग कसा चान्स घेतलाय मी कसा चान्स घेतलाय. बघ तुझं चांगलं होईल. तुझं काय झालंय म्हणजे काय नाही. आई आई माझ्या धाकट्या जावनं. कोण म्हणते ती म्हातारी. माझ्या धाकट्या जावनं ईर खंडाया काढली आणि तिला पाणी लागले तेवढं पाणी आटू दे. प्रार्थना पाहिली ना किती चांगली आहे. ती म्हणते अटल 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 अटल. पण तू चांगल्या तलंगी कळतात ना. तलंगी काय ते कडकनाथच्या 2 तलंगी दोन्ही पाय बांधलेले. 5 किलो हलवा 5 किलो पेढे 5 किलो. तिचं म्हाताऱ्याला दात नाही ना. 5 किलो चक्का म्हणजे म्हातारा बिन दाताचा काय. तिच्या घरात जेवढं पाहिजे का 5 किलो चण्याची डाळ. कारण उद्या पोळ्या आलाय ना. 5 किलो चण्याची डाळ. आई लवकर सांग माझ्या ध्यानात येऊ घरातलं काय काय खपलंय. देवाच्या नावावर जे करती छुमंतर ते भरती आपुली घर ग. सांगती गाडगे बाबा सांगती गाडगे बाबा ग. सांगती गाडगे बाबा संगत गाडगे बाबा संगत गाडगे बाबा संगत गाडगे बाबा संगत गाडगे बाबा. देवा अंगात आल्यावर दारू गांजा माग भरपूर गंडगोर खर्च नंतर ग. सांगती गाडगे बाबा संगत गाडगे बाबा संगत गाडगे बाबा संगत गाडगे बाबा संगत गाडगे बाबा. शेवटी असं बाबा असं आहे बघा. सांगती गाडगे बाबा. छान गायक लय चांगले. मला समजून घेतात येड्याला. मला येड्याला समजून घेतात. देवा अंगातला बडबड आणि माल हाणून हात हो. आपल्याला वाटतं काढावं ऐकून आपण माझ्या अंगातून तुम्ही वाजवायला. देवा अंगातला बडबड मान हलवून हात बर उड मागत बकर कोंबड ग. सांगती गाडगे बाबा सांगती गाडगे बाबा सांगती गाडगे बाबा. वा 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 टाळी टाळी.
वाढलं बरं का. देव नवसाला पावतो, देव सत्वाला जागतो, का भक्त भीक मागतो ग सांगती गाडगे वावा. खरंय की नाही? बघ 5 किलो डाळ, 5 किलो मुगाची डाळ, 5 किलो उडदाची डाळ, सगळं संपलं होतं तिचं. आणि एक थेंब राहणार नाही तुझ्या जावेच्या विहिरीत. पण हे सगळं झाडाच्या झाड कळतं ना, ज्याच्या अंगात आले ते, त्याच्या झाडाच्या घराच्या मागं वडा आहे. त्या वड्यात नेऊन तुझ्या नवऱ्याला म्हणावं टाक आणि मागं बघू नको, म्हणजे यांना घेऊन जायला. याने आपला तेवढा उतारा टाकला. किती द्वेष हो. हा द्वेष नष्ट करण्यासाठी आणि विश्वा एवढा परमेश्वर दाखवण्यासाठी जे केलं जातं त्याला वारकरी कीर्तन असे म्हणतात. राग द्वेष वियुक्तैस्तु विषयानिंद्रियै शरण आत्मवश्यैर विधेयात्मा प्रसादं अधिगच्छति. कामना विरहित, द्वेष विरहित, मोह विरहित, दंभ विरहित माणसाचं आयुष्य असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचा धार्मिक कातड्याचा, चमड्याचा, कपड्याचा युनिफॉर्म न घालता अवघ्या संसारामध्ये सुद्धा परमार्थ करता येतो. त्याला वारकरी संप्रदाय असे म्हणतात. किती सोपं आहे हो. नलगे दंडन मुंडन, नलगे दंडन मुंडन, नलगे दंडन मुंडन, नलगे दंडन मुंडन. नलगे दंडन मुंडन, नलगे दंडन मुंडन, नलगे दंडन मुंडन, नलगे दंडन मुंडन. नलगे दंडन मुंडन, लगे पंचांगणे सा केस छाटू नका. एवढाले अँटीने असतात ना, शेंड्या राखू नका. दाढ्या जटा न वाढवता, भगवे परिधान न करता, दंडन मुंडन तीर्थाटन पंचाग्नी साधनाशिवाय संसारातही देवस्वरूप होता येतं अशी जिथे कला शिकवतात त्याला वारकरी संप्रदाय असे म्हणतात. काय सुंदर आहे ना. जप तप, दादा आवाज आवाज, जप तप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे. कळलं का? अलीकडं काय झालंय, विठ्ठल हे राहिलाय बाजूलाच, आणि त्या खटलाचा देवारा असतो ना आपला, तुमच्याकडे आहे का देवारा? त्यात फक्त काय पाहिजे माहिती आहे का? आपले मूळ पुरुष. आपले मूळ पुरुष कोणते माहिती आहे? बिरोबा, म्हसोबा, भवानी आई. ते चांदीचे देव असतात बघा आपल्या देवाऱ्यात. किती लोकांच्या आईवर हात करा. आहेत बायानं तुमच्या नाही? ए आई मावशी तुझ्या आहे ना? आहे का नाही? पण त्या देवांचं खरं आपलं बरं का, म्हणजे ते आपले मूळ पुरुष आहेत. आर्य इथे आल्यानंतर त्या आर्यांना उस्काटून देण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचा बळी दिला हे खंडोबा भैरवबा हे मूळ पुरुष आहेत आपले. पण आपल्याला माहीतच नाही ते बरं का. म्हणून फक्त तेवढे चांदीचे देव घरात पाहिजे आणि वाटल्यास एक विठ्ठल. पण आता बघा देवाऱ्यात नुसतं खटलंच झालंय. खंडीवर देऊ, गिरी का तीर्थाला आणलं पाहिजे, गिरी की तीर्थाला आणलं पाहिजे, गिरी की तीर्थाला आणलं पाहिजे. तिकडचे झाले पैसे लागली मारायला. ए भाऊ मला केदारनाथला जायचे 40,000 दे. पोरगं म्हणलं आई अगं माझा मुलगा ॲडमिशनला त्याला पैसे भरायचे 12वीला ॲडमिशन. तुझ्या पोराचं शिकून काय लय झंडा लावायचा. हे शिक्षण वंचित लोक, कळलं ना? न शिकलेले लोक. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. ते वाघिणीचं दूध पिल्यावर पोरींनो माणसं गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीत. स्त्रियांना स्त्रियांच्यावर होणारा अन्याय दूर करायचा असेल तर तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल. हे सांगणारा जगातला तुकोबारायानंतर शिवरायानंतर दुसरा संतवीर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. बरोबर आहे ना?
त्यांनी संविधान लिहिलं नसतं तर तुम्ही आज ग्रॅज्युएट इंजिनियर नसते. कायदाच नव्हता ना. आपल्याला पंडितांशिवाय इतरांनी शिकायचं नाही. बाईनं घराच्या बाहेर यायचं नाही. काल आम्ही हिंगोलीला गेलो होतो, तिथल्या बाया कीर्तनाला आल्या होत्या. बघा बरं, बसल्या कशा? तुम्ही कशा आशा बसल्यात? मी आशा आहे तर तुम्ही आशा आहे ना, त्या आशा. आणि हे काय हे एवढा अन्याय, एवढी गुलामी. अरे यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. हा ज्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान होईल त्या देशामध्ये तुमच्यासारखे देव माणसं जन्माला येतील. त्या स्त्रियांना गुलाम करणारा धर्म बदलला पाहिजे. तो धर्म बदलण्याची प्रचंड मोठी शक्ती ज्यांच्यात आहे त्यांना संत असे म्हणतात. कारण काय माहिती का? आम्ही काय कुणाचे खातो रे, तो राम आम्हाला देतो रे. नाही भीड भार, नाही भीड भार, नाही भीड भार, नाही भीड भार. नाही भीड भार, नाही भीड भार, नाही भीड भार, नाही भीड भार. आता तुम्ही म्हणायचे टाळी नका वाजवा, नुसतं म्हणायचं टाळी नका वाजवा. तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर. नाही भीड भार, तुका म्हणे साना थोर. मोठे असा नाही तर लहान असा, चुकत असाल तर तुमच्या चुका दुरुस्ती करण्यासाठी आम्ही कुठून आलोय? आम्ही वैकुंठवाशी आलो. याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. आम्ही घाबरणार नाही सांगायला. नवसानं मुलं होतात अशी आपली येडी समजूत. बरोबर आहे. देव सत्वाला जागतो, देव नवसाला पावतो. का भक्त भीक मागतो ग. तुम्ही म्हणायचं सांगती गाडगे बाबा. का भक्त भीक मागतो ग. सांगत गाडगे बाबा. का भक्त भीक मागतो रे. देवांगामध्ये संचरे. सांगत गाडगे बाबा. कोण सांगतं हे? तुकोबरायांचा गाथा 450 वर्षापूर्वी. देवांगात संचरे मग तेथे काय उरे. काय राहिला दुबळा होतो अंगात देव आले, गरीब राहील तो. पण ज्याच्या अंगात देव तेच म्हणतंय 5 पायले आवडीत वड्यात टाकून दे, मागे बघू नको. आणि मग ते 5 पायल्या तिथं ठेवलं का? त्या कोंबड्या बोकड्या पाय बांधून का? पाय बांधून ठेव, पाय बांधून ठेव का? दुसरं भूत येऊन घेऊन जाईल. आपली सगळी तुका म्हणे केले रांडेने गाढव. रांड म्हणजे कोण माहिती का? माया, अज्ञान, अविद्येला रांड म्हटले तुकोबरायने. माझ्या बहिणीनं तुम्ही नाराज होऊ नका बरं, तुम्हाला नाही. तुका म्हणे केला रांडेने गाढव. एक काम करू आपण. हे माझं कीर्तन गाडगे बाबांचं छाप आहे बरं का. मला दुसरा कोणता गुरु नाही, माझा एकच गुरु आहे गाडगे महाराज बस. कारण काय माहिती का? गाडगे बाबांनी तीर्थात देवळं बांधली नाहीत. गाडगे महाराजांनी तीर्थात मठ बांधले नाहीत. देवळं बांधायची म्हणून कालवीच्या लोकांना येऊन आम्हाला एक 10 लाखाची वर्गणी सरपंच वाल्मिक भाऊ म्हणतात. माझं नावच देऊ नका. ते वाल्मिक आता माझी ओळख झाली. काय करू नाव? दुसरं कोणाचं भाऊ नाव घेऊ आता? नवराज तो केला. दुसरी माझी ओळख नाही ना कोणाची. ते म्हणले माझं नाव घेतलं तर मग बघा तुम्हाला घराच्या बाहेर गेलं. म्हणलं भाऊ काही करा पण आता मला तेवढं एक तर दीपाचं येतं आहे की नाही. हे 2-4 जवळ घेते ते कुठं पळाले कळलीच नाही. फोटो बिटो काढून एक बसलाय वाटतं जवळ. हा बसलाय छान. मला पाहिजेत काय माहिती का? एज्युकेटेड अँड ॲक्टिव्ह. नुसतं एज्युकेटेड नको. पळणं वळण कुठंही पळ. असा ॲक्टिव्ह पाहिजे. यांच्या चेहऱ्याकडे पाहिले बघा मला सुचत आहे बघा. ओळख आहे का आपली? नाही. पण चेहरा कसा आहे बघा ना. गीतेमध्ये मी प्रत्येक शब्द गीतेतला बोलतो. गीता इज अ लाईफ बुक.
गीता इज अ वर्ल्ड बुक, गीता इज अ रिलिजन बुक, गीता इज अ वर्ल्ड फिलॉसॉफी. वाजवा एकदा काय. मशिदी पुढे सुद्धा मी कीर्तन करू शकतो, कारण गीता इज अ वर्ल्ड फिलॉसॉफी. जगाच्या सुखाचं आणि दुःखाचं चिंतन मांडणारी आणि समस्या सोडवणारी जगातली एकमेव असेल तर फक्त गीता आहे. बुद्धांच्या नंतर सामाजिक तत्वज्ञान मांडणारी फक्त गीता आहे, व्यासांनी मांडलेली. श्रीकृष्णांचे विचार मांडणारे व्यास भगवान आहेत बरं का दादा. म्हणून प्रसादे एक काम करू आपण, हा जो खांब आहे ना एवढा पुढचे म्हणू नका बरं का. मागचे म्हणतात की नुसते आयतेच बसले, मला काय माहिती बरं का दादा. तुम्ही पण आहेत ना, तुम्हाला मी आवडलोय का? मी म्हणजे विचार, मी काय धडानं गोडाचा. पहिलं काळी दाढी होती, आता पांढरा चुना लागला आहे, काय याचं धडानं गोडाचं. पण एक दॅट विच कॅन नॉट बी क्युअर्ड. चिकण्या हो, आता तुमचे कोणी पाप्या घेते. आता याची माझी ओळख नाही तरी 2 मुके घेतले. तुला बाजारात उभा केला तर 100 रुपयाला मुका जाईल तुझा. हो या ते काळे चॉकलेट हे काय हे पोरग हे याचा हे जरा थोडासा खोडीले. हां मी एवढा गंभीर रडतोय मी आणि ते तिकडं असं करतो. मला असा राग आला होता पण म्हणलं नको भाऊ, कारण ते चिकन आहे ना. हो ना, मला सुंदर माणसं राग नाही येत, चुकलं तरी नाही येत, कारण ती बदललीच पाहिजेत. हे परत नाही. कोणी नाकाला हात लावते, एखाद्या म्हाताऱ्याच्या शेंबड्या नाकाला हात लावून बघा बरं, त्याच्या नाकाला हात लावता पावशेर शेंबडू खाली येतो. हो परत ते काय शेंबडू म्हणजे काय मोती आहे काय? हां बरं झालं मोती आई मम्मी आज्याचे मोती खा मग. आणि हे बघा हे होणार हा, तुम्ही समजू नका असं. तुम्हाला बोलवलं तरुणांनो जवळ या, म्हाताराने रागू नका, कारण आपली स्वतःची तुमचं माझं मडं उचला हे शहाणे पाहिजेत ना. आपण मेलो, पंगतवाल दादाचं नाव काय? अनवट ना? नाही सौजन्यवाले तुम्ही आहात ना, त्यांचं काय नाव आहे? धनाजीराव. तुम्ही धनाजीरावून मला धनच देणार आहे आज. टाळे वाजवा एक त्यांच्यासाठी. आणि ज्यांनी पंगत घातली संजयराव, संजय विठ्ठल हा वसंत, हा संजयराव वसंतराव अनवट आणि मी घनवट आणि तुम्ही धनवट. म्हणजे बघा ना, यांच्या जीवावर हे सगळं आहे बरं का दादा. बोलू नका, बोलायचं प्लीज माझ्यासाठी. हा यू आर अ यंग मॅन, यू आर अ नाईस बॉय, यू आर अ हँडसम बॉय. बट आहे बट म्हणजे गॅसाची नाही, परंतु आणखी 25 वर्षानं तुमचं काय होईल हे जिथे सांगतात त्याला कीर्तन असे म्हणतात, है की नाही? मज नाही हात पाय डोळा पडली झार. अगो बाय बाय बाय, याचा तर 100 विकत घेतील लोक. कसलं आहे बघ, हे बरं बघ, खाल नको बघू, असा बसत मस्तपैकी. अरे तुझ्याकडं पाहून तर मला लय सुचायला लागलं. काय इकडं पाहून माझ्या डोक्यातलंच जाते काय अशीच अशी. अरे म्हणलं बाबा आता हा 2 तास असाच बस, हालत नाही चालत नाही, नुसता मातीचा पुतळा, काय भानावच नाही. बरं त्याचं माझं काही शत्रुत्व नाही काय नाही, पण उगाच असत काही लई शायनिंग आणतात. ज्याचं लई पाठ आहे का, ज्याचं लई पाठ आहे का ती सपाट असतात, ज्याला काही येत नाही ती बोळे असतात बरं का. ते पुढं बसले नाही असं. मग मी विनोद केला, लोक लय हसली. मग ते हसले का बघितलं, कशाचं आले मारे असं. मग मी दुसरा विनोद केला, लोक लय हसली, तेही पण हसलं, पण या असं हे बघा चांगलं काय हसलं. खरं सांगू हसल्यावर आयुष्य वाढतं बरं का, पण दुसऱ्याची टिंगल करून नाही. ईश्वरीय वातावरणामध्ये हसलं रडल्यावर आयुष्य वाढतं, त्यालाच परमार्थ म्हणतात.
म्हणून तुकोबाराय म्हणतात, नवसे कन्या पुत्र होती, तरी का करणे लागे पती, ब्राह्मण मुहूर्त सांगती. मागच्या म्हणायच्या मागच्या आता या खांबाच्या मागच्या, ब्राह्मण मुहूर्त सांगती. वा मला वाटलं तुम्हीच लय ज्ञानी आहे का काय, तुमच्यापेक्षा डबल आहे पण ते माग बसलेत भाऊ. परत एकदा, ब्राह्मण मुहूर्त सांगती, ब्राह्मण मुहूर्त सांगती, वा तरी का बाल विधवा होती. माझ्या 450 वर्षापूर्वी ज्याने 4000 अभंगात हे अभंग लिहिले आणि वास्तवाचं भान आम्हाला करून दिलं आणि आमच्या पुढे अध्यात्म आणि सायन्स मांडलं, त्या तुकोबारायांसाठी एकदा जोरात टाळी झाली पाहिजे. तुकाराम महाराज काय धाडस आहे म्हणजे बोलायचं. बुवा बाजीला आलं उधान, ढोंग बाजीला मिळालं मान, सकाम भक्तीनं दुनिया फसली. सकाम भक्ती कळली का मगाची, माझ्या जावाच्या एरीचं पाणी आटू दे. आणि हे एवढा उतारा टाकला आणि ते बाबा बिन बघता पुढं गेलं, असं मागं पाहिलं नाही. ते येडच मेंटल, शाळाच नव्हतं, शाळाच नाही तर काय. म्हणून एज्युकेशन शिका. काय शब्द आहे, शिका. पुढे शिकवा, संघटित व्हा आणि पुढे टाळे. हुशार आहे मुलगा. आधी शिका आणि शिकलेल्यांनी सभ्य झाल्यावर एकत्र या, नाही तर मग बिन शिकलेले नवीन नापास आहेच आहे. मग ज्ञानोबा मा नाही ते नाही. मंगल मूर्ती मोर्या, त्याला काय बोलते, गुटखा नावच काही खा, काय म्हणतात त्याला रे, इकडे ये, लाजायचं नाही, लवकर ये. काय म्हणते त्याला सांग, याच्यात गुटखा. मोठ्याने सांग, मोठ्याने सांग बाबा. गुटखा. तो काय म्हणला माहिती, बूट खा. गुट खा म्हण. गुटखा. हा, त्यांना म्हणा गुटखा खा म्हण. गुटखा खा. पण त्यातला ट काढून खा म्हण. त्यातला ट काढून खा. जा बाबा फर्स्ट टाळे वाजव त्याच्यासाठी. आला का लक्षात. पान पराग प्राव